अध्याय 5वा। श्री गणेशाय नमः। श्री जगद्गुरु चतुरक्षर शिवाचार्याय नमः। ओम शिवाय नमः। महेश्वराय शंभवे नमः। शशिशेखराय पिनाकिने नमः। वामदेवाय विरूपाक्षाय नमः। कपर्दिने वृषभध्वजा नागभूषण विश्वसाक्षी सर्गस्थित्यन्तकारणा भवभवान्तका त्रिमलहरणा आनंदवनविलासा तव कृपेने करितो लेखन हाची माझा यज्ञ जाण शुद्ध होईल वाणी मन मिळेल मद प्रसाद मागील अध्यायी केले श्रवण अगस्त्य प्रार्थिती रेणुका लागून जे करी सर्वलोक कल्याण ते निरूपावे शिवशास्त्र ते दिव्य शिवाद्वैत श्रोते हो एकाग्र करूनी चित्त श्रवण करा सुटेल निश्चित ग्रहण जन्म मरणाचे। अथागस्त्यवच श्रुत्वा रेणुको गणनायकः ध्यात्वा क्षणं महादेवं साम्बमाह समाहितः। अगस्त्य मुनिशार्दूल समस्तागमपारग शिवज्ञानकरं वक्ष्ये सिद्धान्तं शृणु सादरम्। अगस्त्य मुनीचे ऐकूनी वचन गणनायक रेणुकांनी एक क्षण शांत चित्ते केले ध्यान अंबे सह महादेवाचे। मग बोलती अगस्त्याप्रत तू सकल निगमागम पारंगत शिवज्ञानदायक सिद्धांत सांगतो ऐक सादर। अगस्त्य खलु सिद्धांता विख्याता रुचिभेदतः भिन्नाचार समायुक्ता भिन्नार्थ प्रतिपादकाः। सांख्यं योगः पांचरात्रं वेदाः पाशुपतं तथा एतानि मानभूतानि नोपहन्यानि युक्तिभिः। रुचि भेदानुसार सांगती भिन्न भिन्न आचार भिन्नार्थ प्रतिपादक फार असती ख्यात सिद्धांत। कपिल मुनीचे सांख्य शास्त्र पतंजलीचे योगशास्त्र वासुदेवे उपदेशिले पांचरात्र रूपी वैष्णव सिद्धांत। शिवरचित पाशुपत शास्त्र जैमिनीचे पूर्वमीमांसा शास्त्र ही सर्व शास्त्रे प्रमाण सर्वत्र त्यांचे खंडन करू नये। वेदः प्रधानं सर्वेषां सांख्यादीनां महामुने वेदानुसरणादेशां प्रामाण्यमिति निश्चितम्। पांचरात्रस्य सांख्यस्य योगस्य च तथा मुने वेदैकदेशवर्तित्वं शैवं वेदमयं मतम्। सांख्यादी सहा शास्त्रे जाण वेदासी मानिती प्रमाण वेदाधारे विषय प्रतिपादन करीती सर्व आपुलाले म्हणून वेद हे मुख्य प्रमाण षट्शास्त्रे ही उपप्रमाण मानिती सर्व विद्वज्जन वेद मार्गांचे अनुयायी। पांचरात्र सांख्य योग
मानिती वेदांचा एक भाग परिवेदानुगामी सांग नसती अगस्त्य मुनीवरा परिपूर्ण शैव शास्त्र सर्व वेदासी मानी पवित्र अनुसरे त्यास एकमात्र म्हणून ते वेदमय वेदैकदेशवर्तिभ्यः सांख्यादिभ्यो महामुने सर्ववेदानुसारित्वात् शैवतन्त्रं विशिष्यते शैवतन्त्रमिति प्रोक्तं सिद्धान्ताख्यं शिवोदितम् सर्ववेदार्थरूपत्वात् प्रामाण्यं वेदवत्सदा ज्यांना अंशतः वेदमान्य ती सांख्यादी शास्त्रे अन्य त्यात शैव शास्त्र अग्रगण्य जे पूर्ण वेदानुसारी शैव शास्त्र शिवप्रणीत त्यास म्हणती सिद्धांत मानिती वेदांनी तुके प्रमाणभूत वेदार्थ रूप असल्याने आगमा बहुधा प्रोक्ता शिवेन परमात्मना शैवं पाशुपतं सोमं लाकुलं चेति भेदतः तेषु शैवं चतुर्भेदं तन्त्रं सर्वविनिश्चितं वामं च दक्षिणं चैव मिश्रं सिद्धान्तसंज्ञकम् शक्तिप्रधानं वामाख्यं दक्षिणं भैरवात्मकम् सप्तमातृपरं मिश्रं सिद्धान्तं वेदसम्मतम् सर्वज्ञ परशिव ब्रह्म त्याने कथिले अनेक आगम त्यात शैव पाशुपत सोम लाकुल असे चार भेद वाम दक्षिण मिश्र सिद्धांत ऐसे चार भेद शैवागमात शास्त्रवेत्यांनी निश्चित केले असती पूर्वीच शैवतंत्र नामे वाम जाण करी शक्तीचे उपासन भैरवासी पूजी दक्षिण मिश्र सप्तमातृकासी ब्राह्मी वैष्णवी माहेश्वरी वाराही चामुंडा इंद्राणी कौमारी ही सप्तमातृकांची सारी नावे जाणा श्रोते हो सिद्धांत नामक शैवतंत्र करी शिवोपासना मात्र हे वेदानुगामी एकमात्र अन्य तिन्ही नसतीच वेदधर्माभिधायित्वात् सिद्धान्ताख्यः शिवागमः वेदबाह्यविरोधित्वात् वेदसम्मत उच्यते वेदसिद्धान्तयोरैक्यम् एकार्थप्रतिपादनात् प्रामाण्यं सदृशं ज्ञेयं पंडितैरेतयोः सदा शिवागम सिद्धांत नामक वेद धर्माचा प्रतिपादक वेद विरोधी सिद्धांताचा विरोधक म्हणून वेद संमतः वेदात आणि सिद्धांतात प्रतिपादिला एकची अर्थ म्हणून त्यांचे प्रामाण्य पंडित एक समान मानिती सिद्धान्ताख्ये महातन्त्रे कामिकाद्ये शिवोदिते निर्दिष्टमुत्तरे भागे
वीरशैवमतं परम् कामिकापासून वातुलापर्यंत ऐसे 28 आगम ग्रंथ शिवे उपदेशिले त्यास सिद्धांत महातंत्र नाव असे. आगमांच्या उत्तर भागात प्रतिपादिले वीरशैवमत, विवरण पूर्व भागात असे शैवमताचे. विद्यायां शिवरूपायां विशेषाद्रमणं यतः तस्मादेते महाभागा वीरशैवा इति स्मृताः. विशब्देनोच्यते विद्या शिवजीवैक्यबोधिका. तस्यां रमन्ते ये शैवा वीरशैवास्तु ते मताः. शिवस्वरूपी विद्येत विशेष जे रमती घेती रस, त्या भाग्यशाली जनास वीरशैव नाव असे. वी शब्दाचा विद्यार्थ र म्हणजे होती रत, शिवजीवैक्य बोधक विद्येत जे रमती ते वीरशैव. विद्यायां रमते यस्मात् मायां हेयां श्ववद्रहेत. अनेनैव निरुक्तेन वीरमाहेश्वर स्मृतः. वेदान्तजन्यं यज्ञानं विद्येते परिकीर्त्यते. विद्यायां रमते तस्यां वीर इत्यभिधीयते. शिवजीवैक्य बोधक विद्येत जे रमती लोक, त्यास असे अनवर्थक नाव वीर माहेश्वर. संसार रूपी माये लागून जे मानिती श्वाना समान, आणि त्यागिती झडझडून ते वीर माहेश्वर. करिता उपनिषदांचे अध्ययन लाभे शिवजीवैक्य बोधक ज्ञान. त्या ज्ञानासी अभिधान विद्याईसे दिले असे. त्या विद्येत जे रमती तिचे श्रवण मनन निधिध्यास करीती, त्यांना वीर असे संबोधिती ज्ञाते अगस्त्य मुनीवरा. शैवैर्माहेश्वरश्चैव कार्यमन्तर्बहिःक्रमात्. शिवो महेश्वरश्चेति नात्यन्तमिह भिद्यते. वीर माहेश्वर आणि वीरशैव उभयतांचे समान ध्येय. आंतरक्रिया करीती वीरशैव, वीर माहेश्वर बाह्य क्रिया. क्रियेत जरी भेद दिसे तरी दोघांचे लिंगार्चन एक असे. जैसा एकची शिव बसे सगुण निर्गुण रूपात. उपासकांची नावे भिन्न परी उपासना एक समान. दोघात आत्यंतिक जाण नसे भेद कदापि. यथा यथा न भिद्यन्ते शैवा माहेश्वरा अपि. शिवाश्रितेषु ते शैवा ज्ञानयज्ञरता नराः. माहेश्वरा समाख्याता कर्मयज्ञरता भुवे. तस्मादाभ्यन्तरे कुर्युः शैवा माहेश्वरा बहिः. शिव आणि महेश्वर यांच्यात भेदन तिळभर.
तैसा वीरशैव आणि वीरमाहेश्वर यांच्यात भेद नसेची. वीरशैव करीती ज्ञानयज्ञ, वीरमाहेश्वर कर्मयज्ञ. ऐसी त्यांची भूलोकी सुज्ञ जनात असे प्रसिद्धी. अंतरंगी वीरशैवांनी, बहिरंगी वीरमाहेश्वरांनी रत व्हावे शिवपूजनी. ऐसे सांगतो सिद्धांत. ज्ञानयज्ञरत वीरशैवे, इष्टलिंगासही पूजावे भावे. वीरमाहेश्वरांनी जीवे, हृदयी पूजावे चिल्लिंग. ज्ञान आणि कर्म जाण, शिवभक्ताचे पंख दोन. दोन्ही पंख बळे उड्डाण, करावे शिवसामरस्य नभी. जरी एक पंख छाटला, तरी उडता नये पक्षाला. तैसे केवळ ज्ञाने वा कर्मे भक्ताला, न लाभेची शिवत्व. वीरशैव असो वा माहेश्वर, असावे ज्ञान कर्म यज्ञी तत्पर. दोन्ही मुळेच येई सत्वर, मुक्तिपद हातासी. वीरशैवास्तु षड्भेदा, स्थलधर्म विभेदतः. भक्तादिव्यवहारेण, प्रोच्यन्ते शास्त्रपारगैः. शास्त्रन्तो वीरशैवानां, षड्विधं स्थलभेदतः. धर्मभेदसमायोगात्, अधिकारी विभेदतः. स्थलभेद, आचारभेद जाण आणि अंतर्बाह्य लिंगार्चन, यामुळे मानिती शास्त्र प्रवीण. सहा भेद वीरशैवांचे, स्थल धर्माचरण अधिकार. या भेदांनी सहा प्रकार. वीरशैवांचे झाले थोर, ते षटस्थल म्हणविती. कराया शास्त्राचे अध्ययन, सांगती अनुबंध चतुष्टय जाण. अधिकारी संबंध विषय हे तीन, चौथे प्रयोजन जाणावे. ज्याची धर्मात निष्ठा अत्यंत, मुक्तीची इच्छा वसे मनात. तो वीरशैव या शास्त्रात, अधिकारी जाणावा. शास्त्र प्रकाशक असे पूर्ण, त्यामुळे प्रकाश्य ज्ञान. हा प्रकाश्य प्रकाशक जाण, असे संबंध येथला. एकशे एक स्थलांचे ज्ञान, हाची येथील विषय महान. शिवजीवैक्य मुक्ती हे प्रयोजन, जाणावे या ग्रंथाचे. आदौ भक्तस्थलं प्रोक्तं, ततो माहेश्वरस्थलं. प्रसादिस्थलमन्यत्तु, प्राणलिङ्गस्थलं ततः. शरणस्थलमाख्यातं, षष्ठमैक्यस्थलं मतम्. हे षटस्थल कोणते, ते ऐकावे सावध चित्ते. पहिले भक्तस्थल जाणते, दुसरे स्थल माहेश्वर. तिसरे प्रसादी स्थल, चौथे प्राणलिंगी स्थल. पाचवे शरणस्थल आणि ऐक्यस्थल सहावे. या सहा स्थलातून होई वीरशैवाचे उन्नयन. अंती ऐक्यस्थळी जाऊन शिवरूप तो होतो. सांगितले सिद्धांतात, हा प्रवास एकाच जन्मात. पूर्ण करीतो शिवभक्त, म्हणून जन्म अखेरचा. श्रोते हो वीरशैव दर्शनात, सांगितला भक्तिपथ. भक्ती मार्गानेच होतो मुक्त, जीव भवपाशातुनी. वीरशैवांची षटस्थले महान, हे मुक्तीचे सहा सोपान. भक्ताचा अंतरविकास क्रमपूर्ण,
सूक्ष्मपणे विवरिती वीरशैव शास्त्रानुसार भक्तीचे 6 प्रकार एकेका स्थलात एकेक स्थिर भक्ती होते जाणा हो शिवभक्ती एकची असे ती 6 अंगातून विलसे कोणते अंग कोण्या स्थली वसे तेही आता सांगेन श्रद्धा भक्ती निष्ठा भक्ती अवधान भक्ती अनुभव भक्ती आनंद भक्ती समरस भक्ती अशी भक्ती षडविध शिवगुरु गुरुवाक्य यावर आणि धर्मग्रंथ वचनांवर ठेवणे दृढ विश्वास निर्धार पूर्वकती श्रद्धा भक्ती भक्तस्थलातील भक्ता ठाई श्रद्धा भक्ती असे पाही श्रद्धेनेच साध्य होई लिंग अंग सामरस्य निश्चयपूर्वक जी तिष्ठते तीच निष्ठा भक्ती असते इष्टलिंगा विण न राहते अन्यठाई ती स्थिर पाऊस थेंब स्वाती नक्षत्रात पडे समुद्रातील शिंपल्यात तो मोती होई तेजयुक्त तो पुन्हा थेंब न होय जळाचे होते हिमपूर्ण ते वितळता पुन्हा जीवन जळाचे बाष्प होता जाण ते पुन्हा जळरूप होतसे परी जळापासून झाला मोती तो पुन्हा जळ न होय निश्चिती तैसी माहेश्वर स्थलात निष्ठा भक्ती शिवाठाई अचल जो प्रसादी स्थलातील भक्त तो असे सावध चित्त लिंग धारण प्रसाद सेवन यात तो दक्ष सर्व काळ म्हणून त्याच्या ठाई भक्ती तिला नाव अवधान भक्ती प्राणलिंगी स्थलातील भक्ती ती अनुभव भक्ती असे प्राणलिंगी स्थली भक्तास दिसे अंतरंगी प्रकाश येई अंतर्लिंग अनुभवास म्हणून ती अनुभव भक्ती साधकासी शरणस्थलात आनंद होई अपरिमित तो सदा निमग्न आत्मानंदात त्याची आनंद भक्ती असे जल मिसळावे जलात किंवा दूध मिळावे दुधात तैसा साधक होई शिवात समरस ऐक्य स्थलीचा ध्येय ध्याता ध्यान ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान या त्रिपुटी जाती सरून ऐक्यस्थलात सर्वही शिवात जीव होई समरस म्हणून नाम या भक्तीस समरस भक्ती ऐसे विशेष दिले वीर शैवाचार्यांनी एकची भक्ती तत्व असे ते षटस्थल भेदाने विभक्त दिसे षडविध होऊन विलसे समवेत षटस्थलांच्या भक्तस्थली साधका ठाई श्रद्धा भक्ती असे पाही त्याचे विवेचन लवलाही आता पुढे ऐकावे ज्ञाननिष्ठ अगस्त्य मुनीस रेणुकाचार्य करीती उपदेश तोच कथितो श्रोत्यास ऐका सादर होऊनी अंगस्थलांतर्गत भक्तस्थल भक्तस्थलं प्रवक्ष्यामि प्रथमं कलशोद्भव तदवान्तरभेदांश्च समाहितमनाः शृणु शैवी भक्तिः समुत्पन्ना यस्यासौ भक्त उच्यते तस्यानुष्ठेय धर्माणाम् उक्तिर्भक्तस्थलं मतम्। ऐक अगस्त्या सावचित्त पहिले स्थल जाण भक्त ते आणि त्याची समस्त उपस्थलेही सांगतो शिवाविषयी भक्ती पूर्ण मनी ज्यांच्या झाली उत्पन्न तेची स्त्री पुरुष भक्ती संपन्न
शिवभक्त जाणावे. त्यांचे कैसे अनुष्ठान कोणते करावे धर्माचरण, याचे करीजे प्रतिपादन तेची असे भक्तस्थल. अवान्तरस्थलान्यत्र प्राहुः पञ्चदशोत्तमाः. पिण्डता पिण्डविज्ञानं संसारगुणहेयता. दीक्षालिङ्गधृतिश्चैव विभूतेरपि धारणम्. रुद्राक्षधारणं पश्चात् पञ्चाक्षरजपस्तथा. भक्तमार्गक्रिया चैव गुरोर्लिङ्गस्य चार्चनम्. जङ्गमस्य तथा शेषां प्रसादस्वीकृतिस्तथा. अत्र दानत्रयं प्रोक्तं सोपाधिनिरुपाधिकम्. सहजं चेति निर्दिष्टं समस्तागमपारगैः. एतानि शिवभक्तस्य कर्तव्यानि प्रयत्नतः. भक्तस्थलाची 15 असती उपस्थले विशेष. ती ऐकावी सावकाश एकाग्रचित्ते करूनि. पिंडस्थल पिंडज्ञानस्थल, संसार हेयस्थल, गुरुकारुण्यस्थल, लिंगधारणस्थल, विभूतिधारणस्थल, रुद्राक्षधारणस्थल 7वे. पंचाक्षरी जपस्थल, भक्तमार्ग क्रियास्थल, उभयस्थल, त्रिविध संपत्तिस्थल, चतुर्विध सारायस्थल, सोपाधिदानस्थल, निरुपाधिदानस्थल 14वे. सहजदानस्थल 15वे. ऐसे 15 भेद जाणावे, यास्थली कथिले प्रयत्ने करावे आचरण शिवभक्तांनी. पिंडस्थल. बहुजन्मकृते पुण्ये प्रक्षीणे पापपञ्जरे. शुद्धान्तःकरणो देहि पिण्डशब्देन गीयते. शिवशक्तिसमुत्पन्ने प्रपञ्चेऽस्मिन् विशिष्यते. पुण्याधिकः क्षीणपापः शुद्धात्मा पिण्डनामकः. जीव घेई अनंत जन्म जाण, भ्रमे 84 लक्ष योनीतून. वनस्पती पशु पक्षी होऊन जीव सृष्टीतून फिरे. अंती येऊनी मनुष्य देही, तेथे जन्म जन्मांतरे घेई. अनंत जन्मातून पाही, करी पुण्य संचय. निषिद्ध कर्मे त्यागून, विहित कर्मांचे करी आचरण. तेणे पातके नष्ट होऊन, अंतःकरण शुद्ध होई. ज्याचे मन अति निर्मल, जैसे गंगोत्रीचे स्फटिक जल. तोची असे निर्व्याज कोमल, जीवपिंड नामक. सर्व योनीत मनुष्य जनन, ज्ञाते मानिती अंतिम जाण. मुक्ती संभव या जन्मी म्हणून, मुक्तीचे हा महाद्वार. जगी जन्मलेला जीव, करीत जन्मोजन्मी पापक्षय. जेव्हा करी पुण्य संचय, तेव्हा पिंड होई तो. अन्य जे जीव सामान्य, त्यापासून हा श्रेष्ठ विलक्षण. शरीर वाणी आणि मन ही त्रिकरणे शुद्ध त्याची. एक एव शिवः साक्षात्
चिदानन्दमयो विभुः निर्विकल्पो निराकारो निर्गुणो निष्प्रपञ्चकः अनाद्यविद्यासम्बन्धात् तदंशो जीवनामकः देवतिर्यं मनुष्यादि जातिभेदे व्यवस्थितः मायी महेश्वरस्तेषां प्रेरको हृदि संस्थितः परशिव भेदरहित एकमेव सर्वव्यापी प्रपंचरहित निराकार सत्वादि गुण विरहित असे सच्चिदानंद स्वरूप अनादि अविद्या संबंधाने शिवांशः जीव होऊनी भ्रमे पशु पक्षी मनुष्य रूपे जन्मे 84 लक्ष योनीतूनी परी त्याच्या हृदयी स्थिर माया शक्तियुक्त महेश्वर जीवाचे सर्व व्यवहार प्रेरियात राहूनी चंद्रकांते यथा तोयं सूर्यकांते यथा नलः बीजे यथांकुरसिद्धः तथात्मने शिवस्थितः आत्मत्वमीश्वरत्वञ्च ब्रह्मण्येकत्र कल्पितम् बिम्बत्वं प्रतिबिम्बत्वं यथा पूषणि कल्पितम् गुणत्रयविभेदेन परतत्वे चिदात्मने भोक्तृत्वं चैव भोज्यत्वं प्रेरकत्वं च कल्पितम् पाहा चंद्रकांत मण्यात जल जैसे असे सुप्त किंवा अग्नि सूर्यकांत मण्यामध्ये असे तो धान्य बीजात अंकुर स्वभावतः असतो स्थिर तैसा सर्वव्यापी शंकर जीवा हृदयी राहतो हाती घेऊनी दर्पण पाहता सूर्य त्यातून सूर्यबिंब दिसे जाण सुस्पष्ट दर्पणात हाती नसता दर्पण सूर्यात नाही बिंबपण तैसेची प्रतिबिंबपण तेही नसे प्रत्यक्ष बिंबत्व प्रतिबिंबत्व पाही हे कल्पित असे सूर्याठाई तैसे ईश्वरत्व जीवत्व हेही परब्रह्माठाई कल्पित शिवतत्व एकची असे ते त्रिविध झाले शक्तिविलासे जीव जगत ईश्वर ऐसे भासे तीन रूपात जीवपण भोक्तृत्व जगत हे भोज्यत्व ईश्वर हे प्रेरकत्व त्रिगुण भेदे कल्पिलेले गुणत्रयात्मिका शक्तिः ब्रह्मनिष्ठा सनातने तद्वैषम्यात् समुत्पन्ना तस्मिन् वस्तुत्रयाभिधा चिद्रूप परशिव ब्रह्मात त्रिगुणात्मक शक्ती शाश्वत असे अविनाभाव संबंधे युक्त तिला म्हणती विमर्श शक्ती सत्वरजतम तीन हे तिच्या ठाई वसती गुण त्यांच्या वैषम्याने जाण होते त्रिधा शिवतत्व पाहा मयुरीच्या अंड्यात पिलाचे अवयव पिसारा सुप्त जैसा रसस्वरूपात असतो जन्माधीच किंवा वृक्षाच्या बीजात फांद्या पर्णफुले समस्त असती सुप्तावस्थेत वृक्ष जन्माधीच तैसेची हे समग्र विश्व उत्पत्ती आधी सावयव शिवाच्या विमर्श शक्तीत सर्व असते सुप्त रूपात शक्तीच्या या अवस्थेस म्हणती अविभाग परामर्श
या अवस्थेत नसतो दृश्य भव्य ब्रह्मांड पसारा करावी ब्रह्मांडाची रचना ऐसी शिवाठाई कामना जागृत होता शक्ती जाणा उठे क्षुब्ध होऊनी तिच्या ठाईचे सत्व रजतमो गुण या गुणांचे बिघडे प्रमाण मग त्यातून होई निर्माण वैचित्र्यपूर्ण विश्व हे शक्तीच्या या क्षुब्ध अवस्थेस म्हणती विभाग परामर्श तिची अवस्था अविभाग परामर्श असे विश्वजन्माधी तिच्या ठाईचे सत्वरजतमो गुण हे होती विषम त्रिगुण तेणे जीव जगत ईश्वर ही तीन रूपे दिसती शिवाची किंचित सत्वरजो रूपम भोक्तृ संज्ञकमुच्यते अत्यंत तामसोपाधिः भोज्यमित्यभिधीयते परतत्त्वमयोपाधिः ब्रह्मचैतन्यमीश्वरः भोक्ता भोज्यं प्रेरयिता वस्तुत्रयमिदं स्मृतम् अखण्डे ब्रह्मचैतन्ये कल्पितं गुणभेदतः किंचित सत्व अधिक रजोगुण या गुणांनी मिश्रित जे चैतन्य तो जीव त्यास भोक्ता अभिधान ऐसे आहे शास्त्रात अत्यंत तमोगुण उपाधियुक्त जे चैतन्य तेची हे जगत समस्त रसरूपादी विषयांसहित त्यास भोज्य हे नाव या दोहोपरीस उत्कृष्ट अत्यंत परतत्व शुद्ध सत्वगुणयुक्त नाम असे त्या चैतन्याप्रत प्रेरक आणि ईश्वर अखंड एक ब्रह्म चैतन्य परी त्रिगुण भेदाने जाण भोक्ता भोज्य प्रेरयिता तीन असे त्रिविध कल्पिले अत्र प्रेरयिता शंभुः शुद्धोपाधिर्महेश्वरः सम्मिश्रोपाधयः सर्वे भोक्तारः पशवस्मृताः भोज्यमव्यक्तमित्युक्तम् शुद्धतामसरूपकम् सर्वज्ञः प्रेरकः शंभुः किंचिज्ञो जीव उच्यते अत्यन्तगूढचैतन्यं जडमव्यक्तमुच्यते या तिन्ही पदार्थात देख शुद्ध सत्वगुणे युक्त प्रेरक जे तत्व सुखकारक त्यासी म्हणती महेश्वर मिश्र उपाधी युक्त जीव जे भोगिती सुख दुःखे सर्व ते भोगते त्यांना नाव पशु ऐसे असे दृष्टीस जे जे दिसे उघड ज्या विश्वासी म्हणती जड तेची अव्यक्त अत्यंत गूढ असे चैतन्य जाणावे याची अव्यक्त प्रकृतीस माया म्हणती ज्ञानी पुरुष प्रेरयिता जीव भोज्य या भेदास कारण शक्ती शिवाची उपाधिः पुनराख्यातः शुद्धाशुद्धविभेदतः शुद्धोपाधिः परामाया स्वाश्रया मोहकारिणे अशुद्धोपाधिरप्येवम् अविद्याश्रयमोहिनी अविद्याशक्तिभेदेन जीवा बहुविधा स्मृताः माया उपाधी असे द्विविध
शुद्ध आणिक अशुद्ध त्यात जी विशुद्ध तीच श्रेष्ठ मायासे ऊर्ध्व माया नाव विशेष ती कधी न मोही आश्रयास परशिव ब्रह्म महेश हाच तिचाश्रय अशुद्ध उपाधी समाया नाव ती मोहात पाडिते सर्व जीव जीवात्मे हाची तिचा आश्रय तिला म्हणती अधोमाया जिला अविद्या म्हणती ज्ञानी तीच ही अधोमाया मोहिनी जीवा भ्रमविते अनंत जन्मातूनी पाडुनी मोहात आपुल्या अविद्येच्या अंशभेदामुळे असंख्य जीव जन्मासी आले आणि तिच्याच करणीमुळे भ्रमत बैसले संसारी माया शक्तिवशादीशो नानामूर्तिधर प्रभुः सर्वज्ञः सर्वकर्ता च नित्यमुक्तो महेश्वरः किंचित्कर्ता च किंचिज्ञो बद्धो नादिशरीरवान् शुद्ध माया युक्त महेश्वर सद्योजात वामदेव अघोर तत्पुरुष ईशान आदि थोर रूपे करितो धारण अनेक अवतार घेऊन करी जीव मात्राचे कल्याण त्यांच्या बुद्धी लागून प्रेरयिता ठरेतो तो सर्वज्ञ सर्वकर्ता नित्यमुक्त सर्व नियंता ब्रह्मांडांचा शासनकर्ता ब्रह्मांडाचा अधिपती बद्ध जीव शरीर धारण करी अनादि कालापासून झाला अल्पकर्ता अल्पज्ञ जाण संसार भोग भोगीत अविद्या मोहिता जीवा ब्रह्मैक्य ज्ञानवर्जिता परिभ्रमन्ति संसारे निजकर्मानुसारतः देवतिर्यं मनुष्यादि नानायोनिविभेदतः चक्रनेमिक्रमेणैव भ्रमन्ति हि शरीरिणः जात्यायुर्भोगवैषम्य कारणं कर्म केवलम् जीव अविद्येमुळे मोहित झाले शिवैक्य ज्ञानरहित भ्रमती जन्मजन्मांतरात आपुल्या कर्मानुसार कधी देव पशु पक्षीगण कधी मनुष्य योनीत जनन 84 लक्ष योनीतून भ्रमत राहती पुनः पुन्हा जैसे भ्रमे गाडीचे चाक सवे आर्याही भ्रमती अनेक तैसे देहधारी जीव असंख्य भ्रमती संसार चक्रासवे कोणत्या जातीत व्हावे जनन किती असावे आयुष्यमान कोणते भोग नशिबी येऊन ते भोगावे लागतील कारण असे या वैषम्याप्रत केवळ त्याचे पूर्व कर्म संचित ते भोगताना कर्म करी सतत पुढील जन्म घेण्यासी एकातून उगवे दुसरे दुसऱ्यातून पुन्हा तिसरे जन्म घेऊनी कर्मे भोगुनी न सरे जन्मचक्र जीवाचे एतेषां देहिनां साक्षी प्रेरकः परमेश्वरः एतेषां भ्रमतां नित्यं कर्मयन्त्रनियन्त्रणे देहिनां प्रेरकशम्भुः हितमार्गोपदेशकः पुनरावृत्तिरहित
मोक्षमार्गोपदेशकः संसारी भ्रमती जीव असंख्य, त्यांच्या कर्मयंत्राचा नियंत्रक आणि कर्मांचा प्रेरक साक्षीभूत परमेश्वर, सर्व प्राणी मात्राचा प्रेरक शंभू असे सुखकारक, आत्मकल्याण मार्गोपदेशक असे मुक्ती मार्गाचा. स्वकर्म परिपाकेन प्रक्षीणमलवासनः, शिवप्रसादाज्जीवोऽयं जायते शुद्धमानसः. शुद्धान्तःकरणे जीवे शुद्धकर्मविपाकतः, जायते शिवकारुण्यात् प्रस्फुटा भक्तिरैश्वरी. जन्तुरन्त्यशरीरोऽसौ पिण्डशब्दाभिधेयकः. पक्व होता जीवाचे कर्म पूर्ण, मलवासना होती क्षीण, शिवानुग्रहे अंतःकरण होई अति परिशुद्ध. शुद्ध कर्माच्या पक्वतेमुळे जीवाचे अंतःकरण शुद्ध झाले, मग त्यावरी कृपाघन वर्षले. शिवकृपेचे अनिवार मनी दाटून शिवभक्ती, पावलांना मिळे गती. शिवजीवैक्याच्या दिशेने पडती, जीवाची त्या पावले. त्याचा विद्यमान जन्म मग ठरतो जन्म अंतिम. ऐशा परिशुद्ध जीवाचे नाम पिंड ऐसे जाणावे. पिंड ज्ञानस्थल. शरीरात्मविवेकेन पिण्डज्ञाने स कथ्यते. शरीरमेव चार्वाकैः आत्मेति परिकीर्त्यते. पिंड ज्ञानस्थल. शरीर आणि आत्मा भिन्न, हे दृढ होई हृदयी ज्ञान. त्या पिंडस्थली साधका लागून पिंडज्ञानी नाव असे. स्वतः समानूनी शरीर मनुष्य वागतो जन्मभर. देहाच्या आत वस्तू थोर असते आत्मा नावाची. हे त्याच्या नसते गावी, गातो देहाचीच थोरवी. आणि सर्व लाड पुरवी देहाचेच जन्मभर. जन्म झाल्यापासून देहाला बसतो कवटाळून. शरीर म्हणजेच आपण ऐसे दृढ मानितो. मग शरीर आणि इंद्रियासोबत संसार दुःखात बसे पिचत. बैल जसा फिरे सतत घाण्या भोवती अटळपणे. परी जो पिंडस्थली साधक, त्याच्या हृदयी जागे विवेक. नसे शरीर आणि आत्मा एक, हे उमजे म्हणून पिंडज्ञानी. जे चार्वाक सिद्धांती, ते देहासीच आत्मा मानिती. देहापलीकडे भिन्न जगती वस्तू म्हणती नाहीच. नाही स्वर्ग नाही नरक, कोठे कसला विष्णू शिवलोक. मृत्यू झाल्यावर सर्व एक, सरते त्या माणसाचे. खावे प्यावे करावी मौज, त्यासाठी काढावे कर्ज. ते फेडण्याची तजवीज, करू नये काहीच. होता शरीराची राख, कोण म्हणेल कर्ज टाक. म्हणून सर्वांनी करावा देख, ऋण काढून साजरासण. चार्वाकाची ही तत्वफोड, सामान्यासी लागे गोड. शरीराचे पुरविणे कोड, सर्वांनाच प्रिय असे. प्रत्यक्ष प्रमाण एकमेव, डोळ्यासी जे दिसते विश्व. तेची खरे अन्य सर्व, खोटे मानिती चार्वाक. मनुष्याचा देह मांसल, चार महाभूतांचा संघात केवळ.
पृथ्वी आप तेज वायू सकळ एकत्र येऊनी घडे देह त्यात दिसते जी चेतनता ती एकत्रीकरणाचा परिणाम तत्वता जैसे काथ चुना पान कालवता लाल होई संपूर्ण विघटन होता चार भूतात त्यांचा संयोग होतो नष्ट मग तो देह होतो मृत मेला म्हणती लोक त्यासी हेच चारवाक तत्वज्ञान सामान्यास होई मान्य काही तत्वज्ञ ही अन्य वस्तूसी आत्मा मानिती इंद्रियाणां तथात्मत्वम् अपरैः परिभाष्यते बुद्धितत्त्वगतैर्बौद्धैः बुद्धिरात्मेति गीयते नेन्द्रियाणां न देहस्य न बुद्धेरात्मता भवेत् अहं प्रत्ययवेद्यत्वात् अनुभूतस्मृतेरपि इंद्रियांचा संघात देह म्हणून तोची आत्मा होय ज्ञान कर्म ही दशेंद्रिये आत्मा मानिती काही जण शरीरात बुद्धी प्रमुख म्हणून तीच आत्मा देख ऐसे मानिती तार्किक बौद्ध मतानुयायिते घेता विषयाचे ज्ञान अथवा करिता आठवण या दोही ठाई अहम प्रत्यये आत्मा जाणवे इंद्रिये बुद्धी शरीर ही सर्व माझी म्हणे नर जे माझे असे साचार ते मी होऊ न शके ज्याच्या ठाई वसे मी पण तोची असे आत्मा चेतन शरीर इंद्रिये बुद्धीपासून तो वेगळा सर्वस्वी शरीरेन्द्रियबुद्धिभ्यो व्यतिरिक्तः सनातनः आत्मस्थितिविवेकीयः पिण्डज्ञाने स कथ्यते नश्वराणि शरीराणि नानारूपाणि कर्मणा आश्रितो नित्ययेवासौ इति जन्तोर्विवेकिता शरीरात् पृथगात्मानम् आत्मभ्यः पृथगीश्वरम् प्रेरकं यो विजानाति पिण्डज्ञानेति कथ्यते शरीर इंद्रिये बुद्धीहून भिन्न असादो सनातन त्या आत्मस्वरूपाचे ज्ञान ज्याला असे तो पिंडज्ञानी कर्मानुसार जीवा लागून नाशिवंत शरीरे भिन्न भिन्न करावी लागती धारण त्यात आत्मा वेगळा देह परिवर्तनीय अशाश्वत त्यात नांदे तो आत्मा नित्य अमर असा विवेक सत्य यास म्हणावे पिंडज्ञान शरीराहूनी आत्मा भिन्न आत्म्याहूनी ईश्वर भिन्न तो आत्म्याचा प्रेरक हे ज्ञान ज्यास असे तो पिंडज्ञानी संसार हेय स्थल निरस्तहृत्कलङ्कस्य नित्यानित्यविवेकिनः संसारहेयता बुद्धिः जायते वासनाबलात् ज्याच्या हृदयीचा मळ जाऊनी ते झाले निर्मळ नित्यानित्य वस्तू विवेक प्रबळ ज्याच्या ठाई नांदतो शुभ वासनेच्या बळे त्याची परमार्थी बुद्धी वळे संसाराचे व्यर्थपण कळे त्यास वाटे त्याज्यतो कोणती वस्तू आहे स्थिर
आणि कोणती असे अस्थिर, हाची नित्यानित्य वस्तू विचार असे जाण मुनीवरा. अनेक जन्मांचे पुण्य संचित, त्यामुळे विवेक दृढावे जीवात. आसक्ती न राहे संसारात, हेच संसार हे स्थल. ऐहिके क्षणिके सौख्ये, पुत्रदारादि संभवे. क्षयित्वादियुते स्वर्गे, कस्य वाञ्छा विवेकिनः. इहलोकी स्त्रीपुत्रादीमुळे जीवास जे सुख मिळे, ते क्षणभंगूर सगळे येई अनुभवासी. क्षितिजावरी टेकले आकाश, ते कधीही न लागे हातास. तैसा संसारी सुखाभास, जीवास नित्य चकवितो. शब्द स्पर्शादी पंचविषयी, जीव सुखाचा शोध घेई. ते मिळाले वाटता क्षणी जाई, निसटून हातातून. आपुल्या शरीराची सावली, कवळाया धाव घेतली. ती पुढे पुढेच गेली, हाती न लागे कधीही. सुखाचा मुखवटा घालून, दुःखच ये पुढे धावून. गेले जीव कळवळून, सुखरूपी दुःख भोगता. म्हणून जो विवेकी पुरुष, तो न लागे संसार गळास. स्वर्ग सुखाचेही त्यास, नसे काही अप्रूप. पुण्य से तो स्वर्ग भोग, नंतर मृत्युलोकी येणे भाग. तेणे स्वर्ग सुखी अनुराग, नसे विवेकी जीवासी. या सर्व विचाराने त्यास संसार सुख वाटे उणे. संसार विषयी त्याने धरिलेली हेय बुद्धी. जातस्य हि ध्रुवो मृत्युः, ध्रुवं जन्ममृतस्य च. जन्तुर्मरणजन्माभ्यां परिभ्रमति चक्रवत्. जो जन्मास आला जीव, त्यावरी मृत्यूचा पडे घाव. राजा रंक असो वा पशुमानव, जाणे भाग यमाघरी. तो दडला सप्त पाताळात, किंवा बैसला सैन्याच्या व्यूहात. त्याच्या खांद्यावरी हात, पडे मृत्युदूताचा. मृतासी दिधले संजीवन, त्या ऋषीसही आले मरण. सुटला नाही हातून, जगी कोणी मृत्यूच्या. पहिला वहिला घेता श्वास, त्याचा सुरू होतो मृत्यूप्रवास. वय वाढे तस तसे आयुष्य, उणे होत जातसे. सूर्यप्रकाशे नभोमंडळ, अंती नशिबी अस्ताचल. फूलगंधित उमले कोमल, अंती जाई कोमेजून. तैसा जन्मे संसारात, त्याला मृत्यू येई निश्चित. मर्त्यासी पुन्हा जीवित, लाभे पुनर्जन्माने. जन्म मृत्यूच्या फेऱ्यात, जीव भ्रमती अखंडित. चक्र भ्रमे हे अविरत, अनादिकाळापासून. मत्स्यकूर्मवराहांगै, नृसिंहमनुजादिभिः. जातेन निधनं प्राप्तं, विष्णुनापि महात्मना. भूत्वा कर्मवशात् जन्तुः, ब्राह्मणादिषु जातिषु. तापत्रयमहावह्नि, संतापादह्यते भृशम्. मत्स्यकूर्म वराह नृसिंह आणि मानव, ऐसे अनेक भव घ्यावे लागले विष्णूसी. दुष्टजन संहाराया आणि भक्तासी रक्षाया. भूवरी अवतार घेऊनिया, विष्णुवंती निमाला. देवासही न चुके मरण, माणूस कोण गेला लागून. इच्छा असो नसो मरण, स्वीकारावेच लागते.
कर्ममूलेन दुःखेन पीड्यमानस्य देहिनः आध्यात्मिकादिना नित्यं कुत्र विश्रान्तिरिष्यते। आध्यात्मिकं तु प्रथमं द्वितीयं चाधिभौतिकम् आधिदैविकमन्यच्च दुःखत्रयमिदं स्मृतम्। गळ्यात बांधुनी दोर फरफटत नेती जनावर, त्याचा आक्रोश कानावर जाईसना कोणाच्या, तैसा जीवात्म कर्माधीन जिकडे नेईल कर्म जाण, जाणे लागे त्याच्या मागून भोग भोगाया निमुटपणे। कोणी कोठे असो जन्मला तरी भाजती त्रिताप ज्वाला, त्यांच्या पासून सुटला नाही कोणता जीवात्मा। या दुःखांनी जे गांजती त्यांना मिळेनाच विश्रांती, ते केवळ तळमळती त्रितापरूपी अग्नीत। हे त्रिताप कोणते ऐक, पहिले दुःख आध्यात्मिक, दुसरे ते आधिभौतिक, तिसरे आधिदैविक असे। आध्यात्मिकं द्विधा प्रोक्तं बाह्याभ्यन्तरभेदतः। वातपित्तादिजं दुःखं बाह्यमाध्यात्मिकं मतम्। रागद्वेषादिसम्पन्नम् आन्तरं परिकीर्त्यते। आधिभौतिकमेतद्धि दुःखं राजादिभूतजम्। आधिदैविकमाख्यातं ग्रहयक्षादिसम्भवम्। दुःखैरेतैरुपेतस्य कर्मबद्धस्य देहिनः। स्वर्गे वा यदि वा भूमौ सुखलेशो न विद्यते। बाह्य आणि आंतर आध्यात्मिक दुःखाचे हे प्रकार, वातपित्तादीमुळे होई ज्वर, त्या समदुःखे बाह्यती। राग द्वेषादिकामुळे जेव्हा हृदय सारखे जळे, त्या दुःखासी नाव मिळे। आंतर आध्यात्मिक दुःख राजा आणि लोकांकडून जी दुःखे होती उत्पन्न, ती आधिभौतिक जाण इतरांमुळे होणारी। भूत प्रेत ग्रह यक्षापासून जो होई त्रास दारुण, नाव असे त्या दुःखा लागून आधिदैविक जाणते। या त्रितापांनी जो पीडित, तो असो स्वर्गी वा मृत्युलोकात, त्यासी सुख न मिळे किंचित, ही रेघ दगडावरली। पतित्सो वीचिमालासु प्रदीपस्य प्रभासु च। सम्पत्सु कर्ममूलासु कस्य वा स्थिरतामतिः। बीज मेघमालेतील तिचे तेज क्षणकाल, तरंग जळावरील क्षणभंगूर असाच। दिव्याची उजळे ज्योत ती प्रतिक्षणी जाई सरत, तैसीच सर्व कर्मार्जित संपत्ती ही अस्थिर। चक्रवर्तींनी पराक्रमाने जी संपादिली सिंहासने, ती काळ प्रभावाने गेली नष्ट होऊन। धनवंतांची संपत्ती जिच्यामुळे उतले मातले किती, ती स्थिर कोठे जगती राहिली ते पाहावे। जेथे झडले किती मुजरे, नत झाली कितीक शिरे, तेथे वाहते भयान वारे भग्न अवशेषातुनी। सर्व ब्रह्मांडाचा नायक तो खरा जगदात्मा विश्वचालक,
परी तुकडा बळकावून मी मालक म्हणतो क्षुद्र माणूस. मृत्यूचे येता निमंत्रण जावे लागते सर्व सोडून, सुतळीचा तोडाही घेऊन जाणे शक्य नसेची. ऐश्वर्यादी वस्तू अस्थिर हे जाणती विवेकी नर, तैसेची हे चंचल शरीर ऐसे भान राखिती. मलकोशे शरीरेऽस्मिन् महादुःखविवर्धने, तडिदङ्कुरसङ्काशे को वा रुच्येत पंडितः. नित्यानन्दचिदाकारम् आत्मतत्त्वं विहायकः, विवेकी रमते देहे नश्वरे दुःखभाजने. जे मलमूत्राचे कोठार विद्युल्लते समचंचल अस्थिर, दुःखदायक हे शरीर क्लेश अनेक भोगविते. अशा देहाविषयी प्रेम जाण वाटायचे काय कारण, म्हणून जे विवेकी जन ते त्यास महत्वने दिती. सच्चिदानंद रूप चैतन्य जाण जे प्रकाशते नित्य हृदयातून, त्या तत्वासी त्यागूनी कोण प्रेम करील देहावरी. विवेकी शुद्ध हृदयो निश्चितात्मसुखोदयः, दुःखहेतौ शरीरेऽस्मिन् कलत्रे च सुतेषु च. सुहृत्सु बन्धुवर्गेषु धनेषु कुलपद्धतौ, अनित्यबुद्ध्या सर्वत्र वैराग्यं परमश्नुते. ज्याचे हृदय निष्पाप ज्यासी जाणवे आत्मरूप, तो उदासीन स्त्री पुत्रात खूप राहे विवेकी पुरुष. शरीर स्त्री पुत्र कलत्र हे दुःखाचे मूळ मात्र, जाणून तो अणुमात्र त्यात लिंपेनाच कधी. आप्तमित्र परिवार द्रव्याणी कुलाचार, हे जाणून क्षणभंगूर करी धारण वैराग्य. विवेकिनो विरक्तस्य विषयेष्वात्मरागिणः, संसार दुःख विच्छेद हेतौ बुद्धिः प्रवर्तते. नित्यानित्य विवेकिनः सुकृतिनः शुद्धाशयस्यात्मनो, ब्रह्मोपेन्द्र महेन्द्र मुख्य विभवेष्वस्थायितां पश्यतः. नित्यानन्दपदे निराकृत जगत् संसार दुःखोदये, साम्बे चन्द्रशिरोमणौ समुदयेद्भक्तिर्भवद्वंशिनी. जो असे विवेकी मुळात तो निरीच्छ विषय सुखात, सदा रमे आत्मरूपात अंतर्मुख होऊनी. व्हावा संसार दुःखाचा नाश या विचारे भरे मानस, त्याचा सुरू होई प्रवास अखेरच्या जन्माकडे. नित्य अनित्याचा करी विचार, निष्पाप सत्कर्मी अतितत्पर, त्यासी ऐश्वर्य ही क्षणभंगूर वाटे ब्रह्मादिकाचे. जो नित्यानंदाचे मूल स्थान करीतो संसार दुःखे हरण, नित्यानंद रूप करी धारण मस्तकी शुभ्रचंद्र जो. त्या शिवाविषयी भक्तिपूर्ण त्याच्या हृदयी होई उत्पन्न, तो संसारासी हेय मानून जाई पुढील स्थलात.
असो श्रोते हो प्रसंग पुढील श्रवण करावा मने कोमल तुमच्याही हृदयी उजळेल मुक्तिप्रद शिवभक्ती शिवस्वरूप जगद्गुरुवर श्री काशी महास्वामीजी चंद्रशेखर त्यांच्या आज्ञेने ग्रंथ मधुर रचितो शेषनारायण श्री सिद्धांत शिखामणी तत्वामृत सद्भावे परिसोत शिवभक्त होतील मने भक्तियुक्त पंचमोऽध्याय पूर्णः ओम तत्सदिति श्री शिवगीतेषु सिद्धान्तागमेषु शिवाद्वैतविद्यायां शिवयोगशास्त्रे श्रीरेणुकागस्त्यसंवादे वीरशैवधर्मनिर्णये श्रीशिवयोगी शिवाचार्य विरचिते श्रीसिद्धान्तशिखामणौ अंगस्थलान्तर्गतभक्तस्थले पिण्डपिण्डज्ञानसंसारहेयस्थलप्रसङ्गो नाम पञ्चमः परिच्छेदः। श्रीशिवार्पणमस्तु।